आजपासून राज्यभरामधल्या ग्रामपंचायतींमध्ये कुलूप बंद आंदोलन केलं जाणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। ग्रामपंचायतीच्या 15 लाखांपर्यंतच्या विकास कामांवरती उच्च न्यायालयानं कात्री लावल्याचं कळतंय। उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये राज्य सरकारनं स्टे आणून दिलासा द्यावा अशी मागणी केलेली होती। सरपंच संघटनेनं याआधी सुद्धा राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिलेला होता आणि त्यामुळे आजपासून राज्यभरामधल्या ग्रामपंचायतींमध्ये कुलूप बंद आंदोलन सध्या केलं जाणार आहे। त्यामुळे इथला कारभार आता रखडू शकतो आणि याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय नेमकी या सगळ्या सरपंच संघटनांची मागणी आहे आणि विषय नेमका काय आहे? निश्चितच यामिनी, यापूर्वी राज्य सरकारने ग्रामपंचायतला 15 लाख रुपयापर्यंतचे गावामध्ये विकास कामं करण्याची सवलत दिलेली होती। विकास कामे ते ग्रामपंचायत प्रशासन करू शकत होतं। मात्र त्यानंतर यावर उच्च न्यायालयाने कात्री लावताना आता ती कामे 15 लाखाऐवजी 3 लाखापर्यंत करता येणार असे उच्च न्यायालयाचे आदेश आहे। या आदेशाच्या विरोधात सरपंच संघटना, ग्रामपंचायत पदाधिकारी संतप्त झाले आणि राज्य सरकारला कोर्टाच्या विरोधात स्टे आणण्यासाठी निवेदन दिले होते। यात राज्य सरकारने कुठलाही तोडगा काढला नाही। त्याच्यामुळे आज राज्यभरातील ग्रामपंचायतला हे सरपंच संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकारी कुलूप लावणार आहेत आणि त्यानंतर दुपारच्या सुमारास सर्व तालुका स्तरावरचे पदाधिकारी पंचायत समितीमध्ये एकत्र येऊन याचा निषेध नोंदवणार आहे। एक भंडारा जिल्ह्यात नव्हे तर राज्यभरातील लाखो ग्रामपंचायतचा आता यानंतर कारभार ठप्प होणार आहे आणि या दरम्यान 26 तारखेपर्यंत जर याचा तोडगा निघाला नाही तर मुंबईमध्ये मोठं आंदोलन करण्याचा इशारा या सरपंच संघटनेनं दिला आहे। अगदी प्रशांत, धन्यवाद या सगळ्या आतापर्यंतच्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।